कोल्हापूरची घटना जी घडली ती अत्यंत हृदयद्रावक अशी आहे. केशवराव भोसले नाट्यगृह, ज्या नाट्यगृहाशी अवघ्या महाराष्ट्राच्या मराठी कलाकारांच्या आणि अनेक कोल्हापूरकरांच्या आठवणी निगडीत आहेत. या घटनेसंदर्भात आज आपण आलो आहोत शिवाजी विद्यापीठमध्ये, जिथं काही कलाकार आणि या विभागाशी संबंधित जे काही नाट्यशास्त्र विभाग असतील किंवा फिल्म मेकिंग असेल, तर यातले काही सहकारी आमचे जे आहेत की ज्यांनी या रंगमंचाशी अगदी जवळचं नातं त्यांचं राहिलेलं आहे. अनेक चांगले प्रयोग त्यांनी तिथे साकारलेले आहेत आणि अनेकांच्या करिअरला इथून या रंगमंचापासून सुरुवात झाली. असे अनेक सहकारी आपल्यासोबत आहेत. तो जो रंगमंच आहे त्या रंगमंचाची तुमच्या काय भावना आहेत? सगळ्यात पहिल्यांदा अतिशय दुःखद अशी ही घटना आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेलं हे थिएटर खरं म्हणजे ही एक कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा त्या वास्तूसोबत जोडला गेलेला आहे. कोल्हापुरातील सगळ्या सुज्ञ नागरिकांची आता ही जबाबदारी आहे की ते थिएटर, तो रंगमंच पुन्हा ज्या स्थितीमध्ये होता त्या पद्धतीनेच पुन्हा तयार करून घेणं प्रशासनाकडून, आणि त्याला जे त्याचं गतवैभव होतं, जे सुवर्ण वैभव होतं, ते त्याला पुन्हा बहाल करण्याची जबाबदारी ही आता कोल्हापुरातील सगळ्या सुज्ञ नागरिकांची, कलासक्त लोकांची आहे. साधारणतः बरीच वर्ष मी कोल्हापूरमध्ये थिएटर करतो आहे आणि रंगमंच किंवा रंगमंचावरती एक ॲज अन आर्टिस्ट आपण ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला एक त्या रंगमंचासोबत किंवा ते जे स्टेज असतं त्या स्टेजसोबत एक वेगळंच नातं जोडलं जात असतं. कारण मुळामध्येच नाटक असेल, संगीत असेल, गायन असेल, नृत्य असेल, ह्या सगळ्या कला या भावनांशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि या भावना ज्या असतात, ह्या भावना सजीव निर्जीव सगळ्या वस्तूंच्या बरोबर जोडल्या जात असतात. आणि जो रंगमंच जो असतो त्याच्याशी तर त्या जास्तच जोडल्या जात असतात. कारण तो जो एक अवकाश असतो, रंगमंचाचा जो अवकाश असतो, तो अवकाश तुमच्याबरोबर संभाषण करत असतो, तुमच्याशी कम्युनिकेट करत असतो. आणि एखादी कलाकृती ज्या वेळेला निर्माण होत असते किंवा एखादी कलाकृती जन्म घेत असते असं आपण म्हणू, तर ती जन्म घेण्याची जी प्रोसेस असते, ती प्रोसेस ज्या वेळेला एखादा कलाकार, एखादा नट, एखादा गायक, एखादा नृत्य करणारा ज्या वेळेला त्या रंगमंचावरती परफॉर्म करतो, त्यावेळेला ती कलाकृती पूर्ण होत असते किंवा त्याचं एक प्रकारचा जन्म पूर्ण होत असतो किंवा जन्म होत असतो. त्यामुळं तो जो प्रवास असतो तो प्रत्येक कलाकारासाठी हा आयुष्यभरासाठी अविस्मरणीय असाच असतो. ज्या वेळेला एखादा कलाकार त्या रंगमंचावरती जात असतो त्या वेळेला त्यानं केलेला प्रत्येक परफॉर्मन्स हा आठवत असतो. हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो आहे. मी ज्या वेळेला रिकाम्या रंगमंचावरती जातो त्या वेळेला मला मी यापूर्वी केलेले जे काही परफॉर्मन्सेस आहेत किंवा जे काही नाटकांचे प्रयोग असतील, ते सगळ्या नाटकांचे प्रयोग ते आहेत तसे घडताना तिथे दिसायला लागतात. म्हणजे तोच रंगमंचाचा जो अवकाश आहे, हा अवकाश आपल्याशी संभाषण करत असतो. तो त्याच्यामध्ये पण एक जिवंतपणा असतो. आणि यामुळंच जे कलाकार असतात, जे काही सगळे आर्टिस्ट असतात, हे सगळे आर्टिस्ट त्या वास्तूशी जोडले जात असतात. एक रंगकर्मी, एक कलाकार म्हणून मला त्याचं खूप दुःख आहेच. कारण शेवटी एखाद्या माणसाला स्वतःचं घर जळल्यानंतर जितकं दुःख होत असतं तितकंच दुःख, कारण त्या घरामध्ये प्रत्येकाच्या आपल्या आठवणी असतात, काही सुखदुःखाचे क्षण असतात. अगदी त्याच पद्धतीचे सुखदुःखाचे क्षण हे त्या थिएटरसोबत रंगकर्मींशी जोडले गेलेले असतात. आणि त्यामुळे ह्या भावना शब्दात मांडणंसुद्धा तसं म्हणजे खूप अवघड असतं की एक्झॅक्टली काय आपल्याला फील होतं आहे किंवा आपल्याला कसं वाटतं आहे. पण झालेली घटना ही फार दुर्दैवी आहे आणि मी प्रशासनाकडे एवढीच मागणी करेन की शक्य तितक्या लवकर हे छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेलं, कोल्हापूरच्या जनतेसाठी दिलेला हा एक सांस्कृतिक वारसा हा पुन्हा होता त्याच स्वरूपामध्ये त्याला निर्माण करावं, त्याची पुन्हा ती नाट्यगृह त्याच दिमाखात डौलात उभं करून कोल्हापूरच्या जनतेला द्यावं. कारण आता ही आपली जबाबदारी आहे कोल्हापुरातल्या, आणि फक्त कलाकारांचीच नाही तर कोल्हापुरातल्या प्रत्येक जनतेची जबाबदारी आहे की त्यांनी याच्याकडे फक्त रंगमंच किंवा रंगमंचावरती काम करणारे कलाकार फक्त यांचं ते एक क्षेत्र आहे असं म्हणून न बघता, कोल्हापुरातील जनता म्हणून
हे आपलंसुद्धा कर्तव्य आहे असं प्रत्येक जनतेला असं वाटलं पाहिजे, प्रत्येक सामान्य नागरिकाला असं वाटलं पाहिजे आणि त्यानंसुद्धा प्रशासनाकडे या मागणीचा जोर केला पाहिजे की केशवराव भोसले नाट्यगृह हे जसं होतं त्याच स्थितीमध्ये पुन्हा निर्माण करा, यासाठी जोर दिला पाहिजे. एवढीच माझी अपेक्षा आहे.